जागते रहो। एकदाही बँकेत न जाता मोहितला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कर्ज मंजूर झालं। आता मोहितला मुदती आधीच परतफेड करून कर्जाचं खातं बंद करायचं होतं, मात्र बँकेने ऑनलाईन पद्धतीने लोन अकाउंट बंद करता येणार नाही, त्यासाठी बँकेतच यावं लागेल अशी अट घातली। पण ऑनलाईन कर्ज बंद करण्यासाठी बँकेत जाण्याची काय गरज आहे असा प्रश्न मोहितला पडलाय। खरं तर बँका जाणून बुजून असे जाचक नियम तयार करतात। नियमाला कंटाळलेला कर्जदार लवकर बँकेत येण्यासाठी वेळ काढू शकत नसल्याने हे कर्ज सुरूच राहतं। बँकेच्या या व्यवहाराला म्हणतात डार्क पॅटर्न। आता हा डार्क पॅटर्न म्हणजे नेमकं काय ते पाहूयात। स्पष्ट सांगायचं झाल्यास डार्क पॅटर्नचा उपयोग ग्राहकाचा खिसा रिकामा करण्यासाठी वापरला जातो। सरकारही डार्क पॅटर्नकडे गांभीर्याने पाहते। आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळामध्ये ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांच्या खरेदी आणि इतर गरजांना प्रभावित करण्यासाठी डार्क पॅटर्नचा वापर करून त्यांना भ्रमित करत आहे, असं मत ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी व्यक्त केले। आता केवळ ऑनलाईन शॉपिंग कंपन्याच नाही तर ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्म देखील डार्क पॅटर्नचा वापर करते। कर्ज घेणारे ग्राहक हे बँकांचं मूळ लक्ष आहे। पर्सनल लोन मंजूर करताना ग्राहकांना छुप्या शुल्कांची माहिती दिली जात नाही। ग्राहकाला विनातारण 8% कर्ज देण्यात येईल असं सांगितलं जातं, पण नंतर वेगवेगळे शुल्क आणि नियम लावले जातात। ग्राहकाला तब्बल 36% व्याज भरावं लागतं। याची माहिती कर्जदाराला देण्यात येत नाही। डीप प्राइसिंग किंवा हिडन चार्जेस या डार्क पॅटर्नची सध्या खूप चर्चा आहे। ग्राहकाला प्रीमियम क्रेडिट कार्ड मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं, त्यानंतर पहिल्याच बिलामध्ये हजारो रुपयांचं शुल्क लावलं जातं। या शुल्काची कुठलीही पूर्वकल्पना कार्ड देताना ग्राहकाला दिली जात नाही। डीप प्राइसिंग मध्ये उत्पादन किंवा सेवेची किंमत अगोदर कमी सांगितली जाते, पण नंतर खरेदी करताना बिलामध्ये वाढीव किंमत पाहून आपल्याला धक्का बसतो। ऑनलाईन बँकिंगचा वापर करणारे 60% ग्राहक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत, अशी माहिती लोकल सर्कल्सने केलेल्या एका सर्वेक्षणात उघड झाली आहे। देशाच्या 363 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे। बँकेच्या छुप्या खर्चाला 63% लोक बळी पडलेत। इंटरफेरन्समुळे 41% ग्राहक त्रस्त असल्याची माहिती या सर्वेक्षणातून मिळाली आहे। इंटरफेरन्समध्ये ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगमध्ये अतिरिक्त गोष्टी किंवा स्कीम घेण्यासाठी प्रभावित केलं जातं। सबस्क्रिप्शन ट्रॅप्स नावाचा असाच एक आणखी प्रकार आहे। एखाद्या ग्राहकाने ऑनलाईन प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी सबस्क्राईब केलं तर वारंवार शुल्क वसूल केलं जातं। इच्छा असूनही अनेकदा ग्राहकाला ती सेवा लवकर बंद करता येत नाही आणि त्याचं आर्थिक नुकसान होत राहतं। याशिवाय 39% ग्राहकांना बेट अँड स्विचचा फटका बसलाय। यात कर्जाच्या आकर्षक व्याजदराच्या नावाने खूप जास्त व्याजदर आकारला जातो। सरकारकडून डार्क पॅटर्नवर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे, तरीही लोकांना फसवण्याचे हे सत्र अद्याप थांबलं नाहीये। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोव्हेंबर 2023 मध्ये ग्राहकांच्या अधिकारांच्या सुरक्षेसाठी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। ही अधिसूचना भारतातील सर्वच वस्तू सेवा देणारे सर्व प्लॅटफॉर्म, जाहिरातदार आणि विक्रेते यांना लागू आहे। ऑनलाईन बँकिंगच्या या डार्क पॅटर्न पासून स्वतःला वाचवायचं असेल तर ग्राहकांनी कर्ज घेताना सर्व अतिरिक्त शुल्काबद्दल कसून चौकशी करा। कर्जावरील मूळ व्याजदर काय, कर्जाच्या वार्षिक टक्केवारी दर म्हणजेच APRची लिखित माहिती देखील मागा। ऑफलाईन किंवा ऑनलाईन कुठलेही कर्ज घेताना किंवा कोणतंही कार्ड घेण्याअगोदर सर्व अटी आणि नियमांची नीट माहिती घ्या। अनेकदा अटी आणि नियमांच्या ठिकाणी तुम्हाला एक छोटा स्टार दिसतो। अटी आणि नियम कशा प्रकारे लागू असणार आहेत याची महत्त्वाची माहिती त्या स्टारमध्येच दडलेली असते। डार्क पॅटर्नमुळे तुमची फसवणूक झाल्यास सगळ्यात आधी तक्रार करा। राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकाच्या 1915 या नंबरवर संपर्क करा किंवा 8800001915 या व्हॉट्सॲप नंबरवर लेखी तक्रार दाखल करा।